सगळं गवत काढून राहिली. सगळं काढी देतो बापाचं उक्त घेतलंय मी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर विषय काय, आज मम्मीची त्यांची चालली साफसफाई सगळ्यांची. पिया काय करते काय नाही. पिया तर रुसली होती सकाळी मायावर. होय रुसली होती ना तू. एवढं गबा काढलं काय सगळं तिकडे. माती त्याची सगळी माती चांगलं साफ कर. मम्मी गवत काढून झालं. भूक लागली काय तुला? तिला सांग बरं भाकर टाक म्हणा मला. तिने काय टाकले? चपात्या केल्या तिने फक्त. भाकर टाकी ती का नाही? मग काय टाके ती झोपली ती. नाही टाकायची. तिला म्हणा तू तुपली जाय आणि ती वड्याची पूजा आहे ना, तू तुपली माघारी आण म्हणा. हे 7 जन्म मला काय त्रास नको. हा 7 जन्म काय तूच भाकरी करत बसशील काय? आय पुरी उठ. तोय ती पूजा घेऊन ती वडाची पूजा तुपली ती घेऊन माघारी. 7 जन्म कोण नाही मोकळे त्रास काढून घ्या बायकोचा. जाय तिची तिला म्हणा तुपली ती वडाची पूजा, ती आंबा आणि ते काय जे असेल ते माघारी घेऊन म्हणा. पिया जाय बरं उठ बरं. 12 वाजत आले तुम्ही. 12 वाजले तर तरी भाकर नाही. हिने केलं चपात्या, पण आता तुला हिने करायला पाहिजे होती ना भाकर. पिया भाकरच करीत नाही मम्मीला. मित्रांनो बघ काय येतंय. येते तरी करीत नाही. अरे कशाची भाकर येते अशी गौरीवाणी भाकर थापी ती एवढी मोठी. मम्मी आता वट पौर्णिमाच म्हणजे ते कसं असतं ते. आता 7 जन्म म्हणजे 7 जन्म मला त्रास तुला त्रास. तुला मागितलंय तिने 7 जन्म. डोकं खाती बरं का मित्रांनो. 7 जन्म आता 7 जन्म पसर. 7 जन्म वडाला फेडे मारले आणि 7 जन्म मला हाच नवरा पाहिजे. मग आता तोच नवरा तूच जर तिला भेटला तर सासू मी झाले ना 7 जन्म. मग मला किती त्रास आहे ह्यो बाईचा. तिची पूजा तिला म्हणा माघारी आण नको आम्हाला म्हणायची. बरं का भैया. हा राग येतो काय राग यायचा काय संबंध आहे. भाकर टाक तर भाकर नाही टाकून राहिली. सासूला जीव लावे ना. कोण मोकळं हे 7 जन्म त्रास काढून घ्यायला. जीव लावला तर हाय बाबा मम्मी. मग जीव लावला तर ठीक, नाही तर तिथे तू तुपली जाय आणि ते पूजा आणते माघारी. ते एक आंबा ते पूजा मांडली एवढी एवढ्या पूजा तर आपल्याला इकत घेतलंय दोघा जणाला. भाकर टाकेन काही व्हायना. मम्मीने भाजीला बस सुकट आता. अरे काय बघा तू त्या सुकटाला सरक माग. भाकर बाजरीची भाकर सुकट भाकर सुकटाची चटणी करायची मला. तुमच्या वाणी काय ते वांग्याचा कोड्या सण ते ना अशी बोच्याला खाजू यायला. वांग्याचा कोड्या येडी बाबा मम्मी तू. मम्मी केले व सुकटाची चटणी भाकरण बिकरण टाकून मस्त तुमच्या वाणी खाते वांग्याचं कोड्यास अशी बोच्याला खाजू यायला. काय म्हणते मम्मी. मम्मी सुकटाची चटणी मला थोडी ती बरं का. तुला द्यायची का? तुम्ही केलाय वांग्याचं कोड्या सण वड्याचं कोड्या सण अजून कोणतं केलंय. लय भारी वास आलाय सुकटाचा. मस्त छान छान भाजी. कांदे मम्मीची चटणी खाऊ लागत आता मस्त सुकटाची. वाशिव राहिलाय मस्त. हा 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 झालेली आता सुकटाची चटणी. मम्मी निवांत आता पुक्का आणि चांगला दाबून जेवण. मम्मी आता मग आता 1-1.5 भाकर आणली याची बाजरीची आणि चटणी झाली. पाय ना कशी झाली मग चटणी सुकटाची. खायची तुला थोडी? नको मला नको. काय ते वांग्याचं कोड्यास केलंय. लय तिखट केली मम्मी आता ती. लय तिखट केली. तिखट नाही केली काय नाही. लय भारी झाली. एकच नंबर टेस्टी बात झाली. जेवण करून आता बदाड झोपन मम्मी निवांत. कुठं ती वांग्याचा कोड्यास खातो पुण्याच्या स्टेशनला खाजू यायला. 1:30-2 वाजत आलेत आता. जेवण वगैरे केलंय बसलो थोडं. मम्मीने जेवण केलंय. मम्मी झोपलेली आहे. पिया झोपली घरात. आता काही मी झोपतो थोडे वेळ आराम करतो. वातावरण पहा कसं झालंय. थोडे थोडे पाऊस पड राहिला. थेंब पडत येतं.
काय सध्या लय पावसामुळं काय कुठं बाहेर जाऊ वाटना, कुठं फिरायला जाऊ वाटतंय कुठं तरी, पण आता काय नियोजन होईन तसं. कारखाना होईन 15 तारखेला चालू, आता माझी ड्युटी चालू होईन 15 तारखेपासून. होय मम्मी, 15 तारखेपासून आता होईन ड्युटी चालू मी कारखान्यात. सध्या हाई आता घरी. 15 तारखेपासून होईन ड्युटी चालू म्हणलं. हा 15 तारखेला बोललेलं ना आम्हाला. 15 तारखेला कारखान्यावर मग वनगडा तो पगार चालू. पगार होईन चालू होता कारखाना. हा तवर बसत तर पगाराची वाट पार. तवर उपाशी राहावा का काय करावा? नाही नाही, उपाशी कायला राहायचं. खायचं वय. असा आहे विषय. आता मम्मी मी करतो आराम. आता तू जेवलेली मस्त सुकट्यात चटणी बिटणी खाल्लेली तो खाल्ली सुकट्यात चटणी मस्त. अरे मला पचन कती वारंवार सुटकाची चटणी सुटकाची चटणी. मला पचन कतीच मित्र आहे हो सुकटाची चटणी. 3 वाऱ्या झाल्या त्याच्या सुकटाची चटणी खाल्ली सुकटाची चटणी खाल्ली म्हणायच्या. कामवली बायला मग एखादी तू लाव ना. मग तू काय म्हणते काम करायला मी आहे आणि तुम्ही जेवायला आहे नसते. गिळायला मग गिळायला लागत नाही, पोटाला लागत नाही खायला. तू बस ना वारं तोंड करून. तुला काय भूक लागत नाही काय? मग लागते तुम्ही करून खाते तुमच्या मग मला कोण चारणार आहे? म्हणून म्हणते दुसरी बाया. मग लाव ना तू दुसरी बाय काम. तूच लाव ना. तुला काम आहे ना म्हणून म्हणून राहील. मला काय आला दुसरी बाय आणि तू काय आलाय? तू काय आलाय? मग कोणासाठी कस काय पाहिलं मित्रांनो कशी भांडते मला. का म्हणून माहितीये का? फक्त मी जेवायला बसलो तिच्या ताटात म्हणून. नको का नाही खातो. तू पिसायलेली. तर मित्रांनो आता वाजले 5:30. झोपेतून उठलो आताच. मम्मी काय करतीये? मम्मी काय करते तू? मी जरा फोन लावते साहेबांना. कोणत्या? काय झालं? काय लाईट बिल वाल्या साहेबांना फोन लावते. आमच्या घरात मीटर येऊन थांबलंय पण बसवलं नाहीये आणि आम्हाला फुकटच बिल द्यायचं वेळ आलंय म्हणून मी त्याला फोन लावते. हॅलो साहेब, तुम्ही कधी येता आमच्या घरी? तुम्ही येता इकडं का मी येऊ तिकडं डुक्कर तोंडाच्या? किती वेळेची बोलवते तुला? येईन येईन. पिया करून राहिली दळण. 5:30 वाजले. वातावरण झालंय खूप छान आमच्या इकडं आता सध्या. डायलेक्ट आता आपलं काही डुक्कर तोंडाचे डायलेक्ट शांतता. डुक्कर तोंडाची काय करते तू? मला नाही म्हणायचं. मग कोण? मांजर तोंडाचं धरायचं. मांजर तोंडाचं मांजर तोंडाचं. बांप्या कुठे? बांप्या चाळणी लागत. चाळणी लागत. फोन नाही घ्यायचा. फोन नाही घ्यायचा. फोन नाही घ्यायचा. जोडवर पाय. जोडवर पाय गप्पा ना. दोघं नका फिरवा सांगते. वाटून देऊ नका. मी मारणार नाही. लागत लागत हे पण लाग येत असं जवळ लागेल तर घुमूनच पडतात बाबा तुम्ही. लागलं ना आता नाही लागल. सारखं तिकडं नाही ते एका डुसणी मित्रांनो आत्ताच WWE झाली आमच्या दोघांची. कोण जिंकलेलं आहे भैया? मी जिंकलेलो आहे. रोमन रेन्स. मी जॉयशी नाही जॉयशीना. सोड चल व्हिडिओ चालू आहे. सोड व्हिडिओ चालू आहे. जॉयशीना बरोबर. मी हारलो. रोमन रेन्स आहे का? रोमन रेन्स
म्हणून नळ जाऊन खाल्लाच गेलेला आहे. सोड नाही चहा कर चल. तर आता चहा घेतो. पाऊस येऊ राहिला इथं. मित्रांनो पाऊस येऊ राहिलाय. तुला काय वाटलं का गोमतारते की ते चोरलं म्हणून? ते काय गोमतारे बाई? त्यांच्या अंगावर गोमतर शिपूर आले. त्याला वाटलं असं नाही काय गोमतारे काय काय पावसाचे झमझम येऊ राहिले म्हणतो का पाऊस येऊ राहिलाय का? पाऊस नाही तर काय गोमतारते की त्यात वय लोक गोमतर बायलाचा गोमतर बिकू राहील. बाय. तर बाय मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कसा नाही सांगा कॉमेंट मध्ये. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. मित्रांनो विषय काय झालाय, आभळ पहा कसं चाललंय इकडं आमच्याकडे. दिसतंय का मोबाईल मध्ये? दिसतंय का नाही सांगता नाही क्लॅरिटी मध्ये. आपला काय गरीबाचा छोटासा मोबाईल आहे. क्लॅरिटी मध्ये दिसतंय का नाही बघा तुम्ही. नुसतं काळा काळा का आभळ झालेलं. जबर आभाळ आले. नुसता पाऊसच आज रात्रभर.